मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये अखेर कावेरीने सगळं काही सत्य मला सांगितलेलं आहे आणि युगची चोरी आता पकडलेली आहे आणि युगला आता जेलमध्ये टाकलेलं आहे. मित्रांनो, इथे युग हा खरंच किती नीच म्हणावं लागेल ना. गोड बोलून माच्या बांगड्याच काढून घेतो, कारण तो मला गोड गोड बोलून मला सांगतो की अगं मा, तुझ्या बांगड्या किती खराब झाल्यात, काळ्या पडल्यात, दे मी त्यांना पॉलिश करून आणतो. कारण त्याला 60-70 हजार रुपयाची गरज असती त्याच्या आईच्या ट्रीटमेंटसाठी. त्याने उचललेले असतात पैसे आणि त्याला रिटर्न करायचे असतात, म्हणून तो आता चक्क माच्या बांगड्याच हातातून काढून घेतो. आणि ती बिचारी मा भोळी ती सुद्धा बांगड्या काढून देते. शेवटी आईच ना, आई लेकराला नाही देणार तर कुणाला देणार? लेकरू जेवढं प्रेमाने मागते आणि आई देणार नाही, असं होईल का? आणि त्याच लेकराच्या प्रेमाच्या बोलण्यामुळे, गोड बोलण्यामुळे आईने चक्क बांगड्या काढून दिल्या. पण आता हे सगळं कावेरी पाहते आणि आता कावेरीच्या डोक्यात मात्र ट्यूबच पेटते. आता कावेरी यशला पाहते की यशने चक्क म्हणजे तेच युगने चक्क आईच्या बांगड्या म्हणजे माच्या बांगड्या चोरल्यात, माच्या बांगड्या काढून घेतल्यात आणि त्या सोनाराकडे जाऊन तो विकणार आहे पैशांसाठी. बापरे, आता कावेरीला हे सहन होत नाही, कारण कावेरी अशी एकच व्यक्ती की जिला माहिती आणि तिचे ते मोहित जिजू त्यांनाच माहिती की हा यश नाही, हा युग आहे. त्यामुळे ती त्यांना बोलवते आणि त्यांना सांगते की याला तुम्ही अटक करा, याला जेलमध्ये टाका, हा त्याच लायकीचा आहे. बापरे, आता मोहित जिजू सुद्धा आलेले आहेत, चक्क हातात बेड्याच घातलेल्या आहेत युगच्या. मात्र हा युग काही कमी नाही हो, एवढ्या हातात बेड्या पडल्यात तरी पण तो कावेरीला चॅलेंज देत आहे. बोलतोय की अगं काकूबाई, तुला काय, तू काय मला जेलमध्ये घालतेस, बघ मी उद्या परत घरी येतो की नाही, आणि पायघड्या घालून तूच मला घरी आणतेस की नाही तू बघच. आणि तुम्हाला तर आय हेट यू बोलते. अगं तुझ्यासारख्या काकूबाईला कोण बघणार आहे? अगं जगातल्या सगळ्या मुली जरी संपल्या ना तरी मी तुझ्याकडे बघणार नाही. काय कोण लागतेस ग तू, काय तुला आहे का काय? असं तसं तिला बरंच काय काय बोलतो, तिचा अपमान करतो. तरी कावेरी काही शांत बसत नाही. कावेरी बोलते की तू इथून निघून जा, मला तुझी काहीच गरज नाहीये, माझ्या याची जागा तू घेऊ शकत नाही. आणि तो बोलतो की तूच मला उद्या आय लव्ह यू म्हणून या घरात घेऊन येशील. आता काय माहिती हा युग काय करणार आहे, त्याच्या डोक्यात काय शिजत आहे, काय प्लॅन चालू आहे. मात्र आता इथे कावेरी खूप टेन्शन मध्ये आहे, कारण आता युगला तर तिने जेलमध्ये पाठवले. आता मला घरी ती काय सांगणार, काय सत्य सांगणार? आणि इकडे युग हा त्या मोहित जिजूंना धमकीच देत आहे की तुला काय वाटलं, तुला माहिती का मी कोण आहे ते, मी काय करू शकतो ते. बाप रे, काय म्हणजे काय पावर आहे याच्यामध्ये. म्हणजे एक तर तो खरा यश नाही, युग आहे, आणि वरून पावर अशी दाखवतोय की तो खरोखर यश आहे. खरंच युगचं पण मला काही कळतच नाही, काय त्याच्या मनात काय चाललंय, काय शिजतंय, आणि नक्की हा खरंच युगच आहे का की दुसरा आणखी काही त्याच्या मागे सिक्रेट प्लॅन आहे, काय माहिती. पण इकडे कावेरी मात्र आता रडत रडत सगळं काही मला सांगत आहे की मा, तो जो कोण होता तो यश सारखा दिसणारा आहे, फक्त तो यश नाही, तो युग आहे. आणि आपला यश कार ऍक्सिडेंट मध्ये मरण पावलेला आहे. बाप रे, आता मा सदम्यातच गेलेली आहे हे ऐकून. आता माचं काय होणार? मा शुद्धीवर येईल का? मा कोमात तर नाही जाणार ना? बाप रे, खतरनाक ट्विस्ट येणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला काय वाटतं हे सगळं ऐकून आता मा काय करणार? आणि कावेरीने म्हणजे हे जे काही सत्य लपवलं म्हणून कावेरीला शिक्षा होणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.